नगर परिषद निवडणुकींची रणधुमाळी सुरू झालेली आहे। प्रत्येक राजकीय पक्ष जो तो आपापल्या परीने कॉर्नर सभा असतील किंवा मोठमोठ्या सभा असतील या घेताना आपल्याला पाहायला मिळते। मात्र या सगळ्या पक्षाचे उमेदवार प्रतिनिधित्व करत असताना अपक्ष उमेदवारांची संख्या देखील जास्त आहे। शहादा नगर परिषदेचा जर विचार केला तर या ठिकाणी अपक्ष उमेदवारांनी देखील उमेदवारी केलेली आहे आणि त्यातच प्रत्येक पक्ष जो तो आपला वचननामा जाहीर करत असतो, मात्र स्टॅम्प पेपर कुठेतरी दिसत नाही अशी परिस्थिती आहे। शहादा नगर परिषदेमध्ये तुषार कुवर जो अपक्ष उमेदवार आहे त्यांनी जो तो आपला पूर्ण वचननामा जो तो या 100 रुपयाच्या स्टॅम्पवर लिहून दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आपण आपल्यासोबत तुषार कुवर आहे, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। अपक्ष उमेदवारी का केली? अनेक पक्ष असतात किंवा काय नेमकं तुमचं विजन असणार? आमचं विजन हे होतं की आम्ही विजन शहादा मार्फत अगोदरपासूनच शहाद्याच्या बऱ्याच समस्यांसाठी काम करत होतो। आमचं याच्यासाठी जास्त महत्त्व होतं की कोणाच्या दबावाखाली काम न करता, कोणाच्या भरोशावर काम न करता स्वतः सामान्य नागरिक म्हणून आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी आम्हाला काम करायचे होते। त्याच्यासाठी आम्ही अपक्ष उमेदवारी निवडली आहे। आणि अपक्ष उमेदवार म्हणजे कसं, त्याच्यावर कोणाचा दबाव नेतं त्या पद्धतीने चांगले सुद्धा कामं होऊ शकतात हे असं आम्हाला दाखवायचं आहे। याच्यासाठी मी ही सर्वसामान्यांची लढाई म्हणून अपक्ष उमेदवारी ही लढवत आहे। ही संकल्पना कशी आहे? म्हणजे गॅरंटी दिलेली आहे आपण या 100 रुपयाचा स्टॅम्प आपण केलेला आहे। ही संकल्पना अशी आहे की बऱ्याच आपण पक्षांच्या उमेदवारांना बघतो की येतात, त्याच्यानंतर आश्वासनं देतात आणि त्याच्यानंतर बराच वेळ कामं होत नाही आणि कामं पण होतात तर त्यांचा दर्जा थोडासा कमी असतो। तर अपक्ष उमेदवार म्हणून मला असे वाटते की आपण एक स्वतंत्र म्हणून असं असू आणि आपला पण दबाव आपण प्रशासनावर वगैरे टाकून जर चांगल्या प्रतीचे कामं, दर्जाचे कामं करून घेऊ शकू। आणि या परिसरात या प्रभाग क्रमांक 10 मधून मी लहानपणापासून वावरत आहे आणि या सगळ्या परिस्थितींची मला सुद्धा जाणीव आहे। या गोष्टींमध्ये मी बऱ्याच अडचणीमध्ये सुद्धा गेलेलो होतो, म्हणून स्वतः जिद्द पेटवली आणि हे आश्वासन मी तर देतोय कारण की हे कामं खरं तर व्हायला पाहिजे आणि होऊ शकतात। आणि याच जोरावरती मी हे आश्वासन नाही तर गॅरंटी मी स्वतः स्टॅम्पवरती लिहून देत आहे। तर नक्कीच 100 रुपयाच्या स्टॅम्पवर जे ते सगळे वचननाम्याची गॅरंटी जी ती या अपक्ष उमेदवाराने घेतलेली आहे। मतदार राजा नेमका कोणाचा कौल बाजूने कौल देतं, हे वचननामे पुरे होतील का हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। सागर निकवाडे, साम टीव्ही न्यूज, शहादा, नंदुरबार। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।